हॅलो गाईज, मी बबन इंगळे. तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर चला आता सुरुवात करतो मी व्हिडिओची. तर चला आता पाहू आपण वैसू काय करायला लागली. आज काय करायला लागली वैसू? कपड्याच्या घड्या. कपड्याच्या घड्या करायला लागली काय? अर्धे कपडे वाळले ना अर्धे नाही वाळले. तू चहा बनवू लागली ना आधी? चहा बनवलाय, देऊ का? हा दे 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 दे. थंडा झालाय, गरम करू का? गरम करायचा बाकी, थंडा झाला का? आता मग कर गरम. पण तुम्हाला चालतंय थंडा? अरे नाही नाही, लई थंडा नको देऊ. पहा असं आहे, तुम्ही कुठे थंडा करून तर पिता. तर गाईज वैसून चहा आणला, आता चहा पितो. या चहा प्यायला तुम्ही बी. संध्याकाळचा चहा आहे. हा हा हा, मस्त आहे, थंडागार. काही जर मागलं तर हो हो म्हणता. अरे काय सुरू झालं आता? तू चहा तर पिऊ दे, घेऊ कढई तर दे. आणायला जायचं, हो नेतो कढई आणायला, नेतो नेतो. इडली आणि खायचे असणार सुरत. नाही, नाही. सांबर आ गया है खाने के लिए. नाही नाही, आता नको देऊ त्याला. नाहीये इडली सांबर. त्याला आता घेऊन नको देऊ, मग ते संध्याकाळी जेवत नाही. हा, घोटाळा. हा हा हा. मजा आ गई. मजाच येते ना. मजा आ गई क्या? चहा पिऊन मजाच येते. किती कपडे होते आज धुवायला, अर्धे वाळले पण अर्धे नाही. तरी किती लवकर धुते बाबा. कर ना मग लवकर लवकर घड्या. करायला लागली ना मी मग काम कधी करू आता? धर लवकर. तुम्हाला थोडी म्हणायला लागले करू लागा. अरे तिथं नको ठेवा इकडे. कुठे ते ठेवून नाही रे. आळस माणसानं करू नाही. आळस नाही, मग घरातले काम चालू आहेत. भांडे राहिले, चहा पाण्याचे, भैयान जेवण केले. तू फिरायला जाणार आहे ना रे? कुठं तू सहल जाणार आहे तू म्हणे? हा, फी भरल्यावर का? म्हणजे काय सांगा तुम्हाला, तुम्ही म्हणी तू फी भरल्यावर जा. किती तारखेला जायचं पण तुम्हाला हे तर सांग. मग मी आज फीस भरली तर आज नेतो तो. मग तेच तर म्हणायला लागलो ना. हा, समजा 2-3 दिवसानंतर पेपर संपल्यावर मग नाही ना. सोमवारी का? तुम्ही काय म्हणी वादा केला म्हणे फिरायला नेतो म्हणे. लागलं तुमचं. अरे तू काय वादात राहतो रे बाबा. तेव्हा पाहिलं तेव्हा वादा. आता फिरायला जायचं तर वयस मला झोलीला जायचं. जा मग. तुझ्या मम्मीला समजावं नाही तर जर का तू मोठा झाला तर. कधी कुठं जायचं हे करता. उद्या नाही माझ्या मावशीचा फोन आला, मला बोलवलं म्हणून म्हणायला लागलो. तर पुन्हा त्याच्यात म्हणायला लागली की इकडे जायचं तिकडे जायचं. ते जाऊ द्या. उद्या कढई घ्यायला चला मग. कढई तुम्ही बी चला ना मग. हा, मी येतो ना. कुठं? माझ्या मावशीच्या इकडे जायचं भैया, बोलवा आएंगे. का उद्या तू चौपाटीला जाणार आहे रे तू? नाही ना, तू हर संडेला जातो ना. गाडी शिकायला 5 वाजता. अरे वा, तुला गाडी. अरे नाही, एक काम करा ना, माझ्या मावशीच्या इकडे चला. हा म्हणलंय. तिकडे मस्त रोड बी खाली राहते. तसेच बोल. म्हणता तुम्ही, तसेच म्हणता. हा? हा, नाही, 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 नाही. तिकडं मुक्कामाला राहावं लागते ना आम्हाला. तिकडे करमत नाही. मस्त आबानं करायचं ना. अरे आबानं. करमायचं काय, रातभर राहायचं तिथे गेल्यावर आणि बस चालले. आणि मग भैयाचा सोमवारी पेपर आहे म्हणतोय भैया. कशाला सकाळी लवकर उठून येऊ ना आपण नको. 5 वाजता. हम नहीं आ सकते. हा? हम आ नहीं सकते. आम्हाला यायचंच नाही बापा. तिकडं लय भीती वाटते. काय भेव वाटते तिकडे? पेपर पुढच्या रविवारी जाऊ आपण तिकडं. पुढच्या रविवारी, या रविवारी म्हणजे सोमवारी पेपर यायला लागलाय. आणि तिथं लय मग चहा पिऊन जा, जेवून जा. पोराचा पेपर बुडून 10वीचं वर्ष आहे आम्ही. मग मी जाऊ का एकला? हो, तुम्ही जा. आणि मग कधी जर म्हणले तेव्हा येतो आम्ही. तुम्हीच राहू द्या या नाही, रविवारी नाही, म्हणा. आमचा परिवार आणि आम्ही संगत येऊ म्हणा. नाही नाही नाही, जाऊ दे ना. ते 2दा-3दा बोलवलं ना मला. मी म्हणलं बाई माझी तब्येत खराब झाली होती म्हणून मी आलो नाही. बरोबर आहे. मग आता डबल गाडी चालवायला. हा, उद्या नेसांना गाडी चालवा. हा उद्या काय, आज संध्याकाळी लवकर जर आलो ना की तुला आज संध्याकाळी गाडी चालवायला नाही. बस मी हाड अरे नाही, खरं म्हणायला लागलो मी. अरे हाडाचं काय, आता रात्री 1 वाजता आलो मी.
हा तुम्हाला म्हणलं म्या हा गाडीचा काढून आण. तुम्हाला म्हणलं गाऊन आणा, म्हणलं गाऊन फाटले मै आता. हा मग हा तुम्हाला टाइमच नसतोय. अरे आता उद्या रविवार आहे बरोबर आहे. आता मी त्या उद्या बायाची तिकडे मला नाही 700 रुपये दे नाहीत, मशीन आली ती 700 रुपये मग देऊन टाक शिवलं तू. का नाही ते पाणी लागलं एक शिवलं तर ते मग ते शिवल्यावरती घेऊ जेव्हा घ्यायला जाशील तेव्हा 700 रुपये देऊन टाक तिचे. सगळंच हे करायचं. काय पण हा आता लगे कधी पण नरम नरम आधी साड्या देऊन घ्यायच्या बसशील मग ती लवकर शिवणार नाही. आधी नाही घेत मी तिला. आता मी उद्या जाईन, मला ते आणायचे, मग माझ्या ड्रेसवर शिलाई मारायचे. 4 ड्रेसवर शिलाई मारायच्यात मला 4 चार मार शिलाया ड्रेसवर का रे 4 हो ड्रेसवर ना, शिलाया. आणि मग लगे दुसरे शिवायचे मस्त मस्त. पण आताच नाही, उन्हाळा लागल्यावर मग तुम्हाला पण टेन्शन नाही राहत. भयाची शाळेची फी भरायची, ट्युशनची भरायची, आणि मग शिव. एवढे काय तू ड्रेस हे करत राहते घेते न नेसत तर नाही तसंच देते ठेवून घालत नाही तर काय? खायचे धंदे आव ना चांदीच्या बांगड्या घेऊन ये म्हणतात. चाली रे पोरा देतो, देतो, घेणं, घेणं, काही नाही, पटकन देतो, अरे आरसू. देतो, देतो, देतो. अरे काय म्हणायला लागली रे तुझी मम्मी बार बार त्या 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 करत राहते. काय म्हणणं आहे सांग बरं तू. चांदीच्या बांगड्या लागतात मला. हम्म. लग्नास तारीख येईन आता 3 महिन्यानं. आता मग तेव्हा देईन मी तुला वादा केला ना की देईन म्हणून तेव्हा लग्नाच्या तारखेला बापू. काय काय घेते तू मोबाईल घेतला एकदा हा मग वन प्लसचा मोबाईल तुला भावांना वहिनींना पप्पा. तर काय जो लग्नाच्या तारखेला वैसूला दिला होता मी OnePlus मोबाईल आहे ना. आता ह्या लग्नास तारखेला 1 वर्ष वहिनी आलं. हा आणि आता चांदीच्या बांगड्या द्या, नाही तर मस्त लगे साडी घ्या, लगे भारी. नाही तर बांगड्या द्या, नाही तर साडी घ्या. साडी तुम्हाला तर तू साडी तरी नेस. सोप्यात पडेल, पण बांगड्या तुम्हाला सोप्यात नाही पडणार. मी तर तू जे म्हणशील ते घेऊन देईन, पण तू साडी भारीची घेशील तर नेसत तर नाही. मग काय मतलब आहे? नेसते नेसते. नेसते का मग काय नाही साडी घे का नाही. तू आरसूला बी विचार बरं ही नेसन का रे. हा त्या मम्मीला 1200 रुपयाची ती साडी घेतली आणि त्या मम्मीनं ती फक्त 2दा नेसेले. तिला झाला आता 1.5 वर्ष. आपण बॉम्बे मार्केट मध्ये घेतली ती. मग आता घ्या नाही का तुला. मला नेला आता. फेमस मार्केट आहे ना. मला नेला मग तिथं दिली. मला हा सुरतचं फेमस मार्केट आहे ना ते बॉम्बे मार्केट. आता टाइम असला ना मला वापरायच्या साड्या आणायला चला तिथे. केवढं मोठं मार्केट आहे लय भारी. मग? तिथं कपडे लय भारी भारी भेटते. ते भेटते तर खरी पण पण तू एवढे आणते साडे भेटते, ड्रेस नाही भेटत. ड्रेस भेटते तिचं शर्ट भेटते. मला नाही आवडत तिथं ड्रेस. ड्रेस केवढ्याचे माहित नाही की तुला 1,500 पाहिजे. हजाराचे ड्रेस घालते मी. आणि तिथं काय दे नुसते कापड. क्या? बापा आई ते घ्यायचे आणि ते घातल्याने बरं चालेल हे तू लवकर तू हे दुकान उचल आता हे घडायचं आणि मला टाइम व्हायला लागला. तुम्ही काय माझी सासू आहे का? कोण? तुम्ही. नवरा सगळं काही असतं सासू असतोय सगळं असतं मी कधी करीन काम. का नसतोय काय? असतोय बापू तिथं डेअरिंग लय लवकर करते मला. मग डेअरिंग नाही करू तुमच्या डेअरिंग करणंच लागते कधी कधी. तसं नाही करू माणसं. कपाट घ्या बरं, एक कपडे घ्या. मरणाचे कपडे झाले त्या 50 धुणं लागते मग खायला येते. कपडेच कपडे. अरे तुझ्या मम्मीला एखादी बिमारी आहे का रे ही? त्या मम्मीला एखादी बिमारी आहे का? ते घ्या ते घ्या ते घ्या तिचे ऑफर चालूच राहते. हे घ्या ते घ्या ते घ्या ते घ्या. काय काय घेते तू काय माहित. फ्रीज घ्यायचंय, कपाट घ्यायचंय. हा 2 वस्तू तर जरुरीच आहे त्या. लय कपडे झाले घरात. मी तुला म्हणलं ना गावाकडे राहायला गेल्यावर का? टायमाचं गावाकडे राहायला गेल्यावर इथं नाही घ्यायचं का? वजन मग याचं वजन कसं होतंय. फ्रीज नाही घ्यायचं तिथं. मग सामान नाही घ्यायचं जास्त. काहून? मग मी याला कसं होतंय माहित नाही का. डबे घ्यायचे तुम्हाला. एका ते घालून येतंय माणूस. स्टीलचे डबे घ्यायचे. बरं घर चांगलं दिसतंय. बरं काय भाजी काढायचे डबे पाहिलेत मी ऑनलाईन वर. मला एवढे आवडले. लय भारी आहे. डबल हसणे एकदा. साडी पाहिली मी 500 रुपयाची ऑनलाईन.
तर काय व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईब करा आणि हसत राहा, दुसऱ्याला बी हसवत राहा, टेन्शन घ्यायचं नाही. बाय, भेटू दुसऱ्या व्हिडिओत. आणि मी दाटून खिजवते यायचं.